आज बनवूया तोंडात घालताच विरघळणारी ती म्हणजे मैद्याची बर्फी. कढईमध्ये अर्धी वाटी घ्यायचं साजूक तूप, त्याचमध्ये 1 वाटी घ्यायचं मैदा, चांगलं अगदी अगदी मिक्स करत राहायचं. जसं मिक्स कराल पातळ होऊ लागेल, थोडासा रंग बदली आणि सुवास येईल. आणि म्हणजे मैदा भाजला तो कळत नसेल तर पाण्याचे शिंतोडे मारायचे, आवाज आला म्हणजे मैदा भाजला गेला. पाक बनवूया. इथे मी पाऊण वाटी घेते, तुम्ही 1 वाटी घेऊ शकता साखर. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून चांगलं शिजवायचं. शिजवल्यानंतर थोडंसं काढून बघायचा पाक. एक तारेसा झाला म्हणजे रेडी झाला तो पाक त्या मिश्रणात घालून मिक्स करायचं. जरासं जाडसं झाला की अर्ध आपण मिश्रण काढायचं, त्याच्यामध्ये कुठलाही रंग घालायचा. मी इथे गुलाबी घातलंय आणि चांगलं त्याला मिक्स करायचं. जसं जसं मिक्स कराल तसं ते मिश्रण पॅन सोडू लागेल. म्हणजे आपलं हे मिश्रण रेडी झालं. तसंच दुसरं मिश्रणही तसंच करायचं आणि तेही रेडी करायचं. त्यानंतर केक टीनला आपण इथे बटर पेपर लावायचं किंवा ताटामध्ये तूप लावायचं. अगोदर हे मिश्रण घालायचं, त्याला सेट करायचं, त्याच्यावरती गुलाबी मिश्रण घालायचं आणि नंतर ड्रायफ्रूट घालायचे. आणि हे मिश्रण नंतर थंड झालं अगदी घट्ट मस्त बर्फी रेडी होते. आणि बघा छान अशी आपली मैद्याची बर्फी रेडी झाली.